त्याला 3 जणांचं पॅनल होतं. त्या पॅनलमध्ये त्याला अचानकपणे एका संस्कृत श्लोकाचा अर्थ विचारला गेला. पण त्यांनी हा संस्कृत भाषेचा अभ्यास केलेला असल्यामुळे विज्ञानाचं महत्त्व त्या संस्कृत श्लोकातनं त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्याला नॅशनल टॅलेंटची स्कॉलरशिप मिळाली. आता विषय असा आहे की तुम्ही सगळी छोटी मुलं आहात, आत्तापासून हा अभ्यास करताय. आपण ही जी भाषा शिकतोय या भाषेचं महत्त्व समजून घ्या. आज ही वैश्विक भाषा का होणार आहे? कारण जसा उच्चार त्याचप्रमाणे ते लिहिलं जातं आणि हे उच्चार हे संपूर्ण विश्वामध्ये ओंकार रूपामध्ये स्थापित होतात. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. तर अशी ही सुंदर भाषा तुम्हाला शिकायला मिळते. तुमचं खूप भाग्य आहे आणि त्याबद्दल मी संस्कृत भारतीचे आभार मानते आणि मला इथे बोलावल्याबद्दल सगळ्यांचेच आभार मानते आहे. आणि एक मी सांगू इच्छिते की ज्या माझ्या वडिलांनी माझ्यावर हे संस्कार केले संस्कृतचे, त्या वडिलांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. बाळकृष्ण पुरुषोत्तम बापट असं त्यांचं नाव होतं. तेही संस्कृत शिकवायचे, शाळेमध्ये शिकवायचे, पुढे ते पोस्टात सर्व्हिसला होते. पण आज त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने यापुढे दरवर्षी संस्कृत सुभाषित आणि श्लोक पठणाची स्पर्धा दरवर्षी घेतली जाईल तुमच्यासारख्या मुलांची, असं मी इथे जाहीर करते. तर तुमचे सगळ्यांचं त्या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. खूप छान श्लोक पाठ करा, स्पष्टपणे उच्चारण करायला शिका आणि पालकांची ही जबाबदारी आहे की आपणही घरामध्ये स्पष्ट आवाजात मोठ्यांनी हे श्लोक सतत म्हणायला पाहिजे. मुलांनी तर म्हटलेच आहेत, तुम्हीही आपण सवय करून ठेवूया की जेणेकरून कानावर पडले हृदयापर्यंत पोचतील आणि सतत स्मरणात राहतील. शुभम भवतु.